नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अद्वैत येतो आणि विचारतो, "काकू तुझी मेहंदी बघू ना?" तेव्हा इथे काकू मेहंदी दाखवतात आणि म्हणतात, की एका हातावरची पूर्ण झालेली आहे, या हातावरची बाकी आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "वाह! किती छान." आणि तो म्हणतो, "मलासुद्धा माझ्या हातावरती इथे नाव लिहायचं आहे." तेव्हा इथे सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा अद्वैतला विचारतात, की "तुला तुझ्या हातावरती काय नाव लिहायचं आहे?" तेव्हा अद्वैत म्हणतो, की "नयन द्वैत." तर इथे आता दोघांचं नाव त्याला एकत्र आपल्या हातावरती लिहायचं असतं. तेव्हा सरोजला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे काकू म्हणत असतात, "बघितलंत ना वहिनी, कालपर्यंत अद्वैतला हे काहीही आवडत नव्हतं, पण आता बघा हातावरती चक्क नाव लिहितोय तो." तेव्हा इथे राहुल आणि सोहम दोघंजण आता अद्वैतला चिडवत असतात आणि म्हणतात, की "हा प्रेमाचा परिणाम झालेला आहे. ह्या हृदयाचे तार त्या हृदयाला छेडतायत." तर इथे आता अद्वैत खूपच जास्त लाजायला लागतो. तर सोहम म्हणत असतो, की "लिहा, लिहा. तुम्ही काकूंची मेहंदी झाल्यानंतर दादाच्या हातावरती नाव लिहा." तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, की "नाही, माझ्या हातावरची मेहंदी राहू दे. मी काही नंतर काढेन. आधी माझ्या मुलाचं लग्न आहे, त्याची हौस-मौस सगळी झाली पाहिजे." तर सरोज म्हणते, की "माझा हात राहू द्या. आधी माझ्या मुलाच्या हातावरती त्याला जसं नाव हवंय ना, तसं नाव लिहा बरं." तेव्हा इथे आता अद्वैतच्या हातावरती मेहंदीवाली नाव लिहित असते. तर इकडे आता कला छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा सगळेजण आता कलाकडे बघत असतात. कला खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा तिथे संगी येते आणि म्हणत असते, "कले, अगं किती सुंदर दिसतेस तू. तुला माहिती आहे का, माझीच दृष्ट लागायला नको तुला." आणि ती आपल्या डोळ्यातलं काजल घेते आणि कलाच्या कानाच्या मागे लावते. तेव्हा इकडे मेहंदीवाली ताई म्हणत असते, की "खरंच ताई, तुम्ही खूप सुंदर दिसताय." तेव्हा इथे संगी म्हणत असते, "मग मुलगी कुणाची आहे?" तेव्हा मेहंदीवाली म्हणते, "तुमच्या साडीचा रंगसुद्धा छान आहे आणि साडीसुद्धा मस्त आहे." तेव्हा इथे कला तिला थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा इथे संगी म्हणत असते, "बरं आता आमच्या दोघींचा फोटो काढा बरं." तेवढ्यातच तिथे फाल्गुनीची आई येते संगीला कामामध्ये मदत करण्यासाठी. तेव्हा संगी तिला लगेच मिठी मारते आणि म्हणते, "अगं कधीपासून मी तुझी वाट बघते, तुला माहिती आहे का?" तर इकडे आता सगळी कामं चालूच असतात. कला आपला हात मेहंदीला देते, तरीसुद्धा ती खूप जास्त कामं करत असते. ती म्हणत असते, "काजू इकडे ये. मी जो चिवडा बनवून ठेवलाय ना, तो थंड झालाय का बघ आणि डब्यामध्ये भरून ठेव. आणि मी लाडूसुद्धा बनवून ठेवलेले आहेत. ते आहेत ना, व्यवस्थित आहेत का ते डब्यामध्ये बघ, नाहीतर ते पसरतात." तेव्हा काजू म्हणते, "ते पसरायच्या आधी त्यातला मी सुद्धा एक खाऊन टाकते." तेव्हा इथे मेहंदीवाली ताई विचारत असते, की "नवरदेवाचं नाव काय आहे?" तेव्हा इथे कला म्हणते, की "अद्वैत." तेव्हा कला फोनवरती कामाचं बोलत असताना इथे मेहंदीवाली ताई आता कलाच्या हातावरती अद्वैतचं नाव लिहित असते. तर इकडे आता राहुलसुद्धा तिथे असलेला मेहंदीचा कोन आपल्या हातात घेतो आणि तो आपल्या हातावरती एन असं लिहितो आणि आपल्या मनामध्ये म्हणतो, की "अद्वैत दादा, आता तुला जेवढं नाव लिहायचं ना तुझ्या हातावरती ते लिही, पण तुझ्या नशिबामध्ये नैना कधीच नसणार आहे, कळलं ना तुला? ते माझंच नशिबात असणार आहे." तर इथे आता मेहंदीवाल्या ताईने अद्वैत असं नाव लिहिलेलं असतं आणि इथे अद्वैतने आपल्या हातावरती नयन द्वैत असं नाव लिहिलेलं असतं आणि दोघे आपल्या हाताकडे बघत असतात. तेव्हा कलाला खूपच जास्त टेन्शन येतं. तर अद्वैतला आनंद झालेला असतो. तेव्हा कला म्हणते, "हे काय केलं तुम्ही ताई? तुम्ही माझ्या हातावरती नवरदेवाचं नाव का लिहिलंत आणि ते सुद्धा अद्वैत?" तेव्हा इथे मेहंदीवाली ताई म्हणते, "अहो मी काय केलंय? मी तुम्हाला विचारलं होतं ना, की नवरदेवाचं नाव काय आहे? काही गडबड झाली आहे का?" तेव्हा इथे कला म्हणत असते, "अहो ताई, तुम्ही हे काय केलं? तुम्ही नवरदेवाचं नाव माझ्या हातावरती का लिहिलंत?" तेव्हा इथे कला म्हणते, "मी नवरी मुलगी नाही आहे. तुम्ही इथे मेहंदी पाडायला आलात आणि तुम्हाला साधं हे सुद्धा माहिती नाही आहे का, की नवरी मुलगी कोण आहे ते? काय ताई तुम्ही पण?" तेव्हा इथे आता कला खूप घाबरलेली असते. ती म्हणते, "जर हे सगळं आईला कळलं ना, तर आईला खूप जास्त टेन्शन येईल. हे बघा, तुम्ही याबद्दल आहे ना कुणाला काही सांगू नका. फाल्गुनी तू सुद्धा." तर इथे आता कला समोर बघते, तर तिथे नैना छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा कला म्हणते, "नैनाताई तू आलीस का? ही बघा, ही आहे नैनाताई. हिचं लग्न आहे. हिच्या हातावरती तुम्हाला सुंदर मेहंदी काढायची आहे, कळलं का?" तेव्हा इथे आता कला म्हणत असते, की "माझ्या मेहंदीबद्दल कुणाला काही कळायला नको, नाहीतर आईला खूपच जास्त काळजी वाटेल." तर इकडे आता संगी म्हणत असते, की "यांना तर मी म्हणाले, की माझ्याकडे खूप पैसे आहेत, पण आता एवढे पैसे मी कुठून आणू?" तर इकडे संगी म्हणत असते, "माझ्याकडे तर अजिबातच पैसे नाही आहेत." तेव्हा ती आता कपाटातून आपल्या घराची फाईल काढते आणि ती घेऊन जात असते. तर इकडे आता नैना म्हणत असते, की "हे बघा, मला चांगली डिझाईन हवी आहे. मला टिपिकल डिझाईन अजिबातच नको आहे." आणि इथे नैना म्हणते, "कला तुझा हात दाखव ना, तुझ्या हातावरती कशी मेहंदी आहे ते. अगं तू आर्टिस्ट आहेस ना, तुला नवीन-नवीन असं काहीही करायची सवय आहे. तर बघू ना, तू डिझाईनमध्ये सुद्धा छान आहेस." तेव्हा इथे कला नाही म्हणत असताना सुद्धा नैना जबरदस्ती तिचा हात बघते. तेव्हा तिच्या हातावरती अद्वैतचं नाव असतं.
तेव्हा कला म्हणते, अरे वा, तू अद्वैतचं नाव तुझ्या हातावरती लिहिलंयस का? तसंही हे नाव तुझ्याच हातावरती शोभून दिसतंय. तेव्हा कला म्हणते, ताई तुला या सगळ्याचा राग नाही आला का? मी अद्वैतचं नाव माझ्या हातावरती लिहिलंय. तेव्हा नैना म्हणते, का मला का राग येईल? आणि छोट्या छोट्या गोष्टींवरती रागवायला आपण काय आता लहान आहोत का? आणि मला माहिती आहे मेहंदीवालीने चुकून तुझ्या हातावरती अद्वैतचं नाव लिहिलंय. तेव्हा इथे नैना म्हणते की मला काहीही राग वगैरे आलेला नाही आहे, मी खरं सांगते, मी फक्त तुझी मस्करी केली. तर इकडे कलाला तेवढ्यातच बरं वाटतं. तेवढ्यात काजू येते आणि म्हणत असते, अगं तायडे तू इथे काय करतेस? तुला माहिती आहे का डेकोरेशनवाला बाहेर आलाय, तू मला सांग कसं कसं डेकोरेशन करून घ्यायचं आहे, तसं मी त्याच्याकडून करून घेते. तेव्हा कला म्हणते, तू चल ना पुढे, मी सुद्धा येते तुझ्याबरोबर. तेव्हा इथे कला जात असताना पुन्हा एकदा नैनाला सॉरी म्हणते. तर इथे नैना आपल्या मनामध्ये म्हणत असते की बरं झालं, तसंही अद्वैतचं नाव मला माझ्या हातावरती लिहायचंच नव्हतं, ते बरं झालं कलाच्या हातावरती लिहिलं गेलं आहे, चुकून का होईना पण माझ्या मनासारखं झालंय. तर इकडे नैना म्हणत असते की माझ्या हातावरती तुम्हाला आर काढायचा आहे, आर. तेव्हा इथे मेहंदीवाली ताई म्हणते, पण तुमच्या नवऱ्याचं नाव तर अद्वैत आहे ना, मग ए यायला हवं आहे. तेव्हा नैना म्हणत असते की नाही, ते आमचं सिक्रेट आहे, मी लाडाने त्याला आर वरून हाक मारते ना, म्हणून तुम्हाला माझ्या हातावरती मी आर काढायला सांगितलेलं आहे. तेवढ्यातच इथे मेहंदीवालीने आता आर काढलेला असतो आणि तेवढ्यात तिथे येते ती संगी. संगीला बघून नैना खूप घाबरते, आपला हात उलटा सुलटा करते आणि म्हणत असते, अगं मम्मी कुठे जातेस तू? तेव्हा संगी म्हणत असते, हे बघ माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून मी बाहेर जाते, जर तुला कोणी माझ्याबद्दल विचारलं ना तर एवढंच सांगायचं की मम्मा इथे आजूबाजूला कुठेतरी हसेल. तर इथे आता एकटाच अद्वैत बसलेला असतो आपल्या हातावरचं नाव बघत. तेवढ्यातच तिथे मागे सोहम येतो आणि बघतो तर इथे आता खूपच जास्त अद्वैत विचारामध्ये बसलेला असतो. तेव्हा सोहम म्हणत असतो, काय मग बंधुराजे, तुम्ही इथे बसलाय, कुठल्या तरी घोर चिंतनात आहात का? मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, तू का आता इतिहासात गेल्यासारखा बोलतोयस, मुद्द्याचं बोल ना. तेव्हा इथे सोहम म्हणतो, नाही मी तुला विचारतोय की एवढा कसला विचार करत बसलेस तू? 2-3 दिवसांमध्ये तुझं लग्न आहे, जरा रिलॅक्स राहा ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की मला आहे ना नयनाच्या हातावरची मेहंदी बघायची आहे, ती कशी दिसते ते बघायचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो, बाप रे, नवीन मुलगी घरात यायची खूपच जास्त तुला घाई लागलेली आहे. अरे नैना वहिनी आता 2 दिवसामध्ये कायमची तुझ्या इथे राहायला येणार आहे, तू विसरलेस का दादा? असं सोहम आता अद्वैतला म्हणतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला नैनाच्या हातावरची मेहंदी बघायची आहे आणि आता लग्नाच्या आधी लपून छपून भेटणं खूपच जास्त छान वाटतं ना. तेव्हा सोहम म्हणतो, मग माझ्याकडे ना एक आयडिया आहे. तर इथे आता संगी फाईल घेऊन आलेली असते बँकेमध्ये, तिला आपलं घर गहाण ठेवून त्याच्यावरती लोन घ्यायचं असतं इथे नैनाच्या लग्नासाठी. तेव्हा इथे आता सर संगीला आतमध्ये बोलवतात, तर ते संगीच्या ओळखीचे असतात. ती म्हणते, भाऊजी मी आतमध्ये येऊ का? आणि ते आपली फाईल काढून आता इथे तर सरांना देते आणि म्हणते की ही आहे माझ्या घराची फाईल, याच्यामध्ये माझ्या घराचे कागदपत्र आहेत, मला माझं घर गहाण ठेवून त्याच्यावरती मला कर्ज काढायचं आहे. तेव्हा इथे ते सर ती फाईल व्यवस्थित बघतात आणि संगीला विचारतात की दिनकर तुमच्या सोबत नाही आला का? तेव्हा इथे सुरेखा म्हणत असते की त्यांना जरा काम होतं ना म्हणून ते नाही आलेत. तेव्हा सर म्हणतात, मग तुम्ही तुमचं घर आमच्याकडे घाण ठेवताय हे दिनकरला माहिती आहे का? कारण मला नाही वाटत त्याला तुम्ही सांगून हे सगळं करताय. त्याला जर माहिती असतं ना तर त्याने आपलं घर कधी गहाण ठेवलंच नसतं. त्याच्यामुळे तुम्ही दिनकरला सांगा, अशा ह्याच्यामध्ये एकट्याने निर्णय घेऊन काही होत नाही. तेव्हा इथे संगी म्हणते, हे बघा साहेब, मी खरं सांगते, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि चांदेकरांच्या इथे मी तिचं लग्न ठरवलं आहे. मग त्यांच्यासारखं खर्च करायला नको का? तुम्ही प्लीज याबद्दल आहे ना त्यांना काही सांगू नका. मला खरंच पैशांची खूप जास्त गरज आहे, मला तुम्ही फक्त कर्ज द्या. तेव्हा इथे संगी आता रडत असते. तेव्हा ते सर तिला पाणी प्यायला सांगतात आणि म्हणतात, काही काळजी करू नका, हे बघा माझी माणसं फक्त घरी येतील, मापं वगैरे घेतील. तेव्हा इथे संगी म्हणत असते, ती माणसं वगैरे कशाला घरी येत आहेत ना, त्यांना नका पाठवू. तेव्हा इथे लगेच सर फोन करतात आणि आताच्या आता फॉर्मॅलिटीला सुरुवात करा, आपल्याला यांना लोन द्यायचं आहे असं सांगत असतात. तेवढ्यातच संगी म्हणते, हे बघा साहेब, जे काही आपल्यात बोलणं झालंय ना ते तुम्ही ह्यांना सांगू नका, तर त्यांना खूप वाईट वाटेल. ही सगळं माझ्या मुलीसाठी करते. तेव्हा इथे प्रभाकर पाटील सर म्हणतात, हे बघा तुम्हाला लोन हवंय ना, तुम्हाला मिळेल, पण काही प्रोसिजर असते ती सुद्धा आम्हाला पूर्ण करावी लागेल. आमची माणसं येतील तिथे सगळी मापामाप करतील आणि मगच तुम्हाला लोन पास होईल असं सर म्हणतात. तेव्हा इथे आता संगीच्या जीवात जीव येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता अद्वैतने व्हिडिओ कॉल केलेला असतो नैनाला तिची मेहंदी बघण्यासाठी. तेव्हा इथे नैना आपला हात दाखवत नसते, कारण तिने आपल्या मेहंदीमध्ये आर लिहायला सांगितलेला असतो. तेवढ्यातच तिथे कला येते. तेव्हा नैना अद्वैतला कलाचा हात दाखवते. तेव्हा अद्वैत म्हणतो, नैना तू बघतेस ना तुझ्या हातावरती मेहंदी किती रंगली, याचा अर्थ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.